ही शाळा खूप चांगली आहे आणि या शाळेत कुठल्या प्रकार राजकारण वगैरे असं कुठला विषय नाही आहे. शाळा चांगल्या स्तरावरती म्हणजे मुलं लांब लावून शाळेत येतात. शाळेला सकाळी गाडी 7 वाजता आली तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुलं शिकतात. चांगल्या प्रकारे शाळा गुणवत्ता याच्यावरती कुठल्याही राजकारणात याचा कुठलाही विरोध नाही कुणाला. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरेमाळा या ठिकाणी विद्यार्थी गुणगौरव हा कार्यक्रम होत असताना इयत्ता 1ली ते 5वी कमीत कमी आणि जास्तीत जास्त 252 विद्यार्थ्यांपैकी 150 विद्यार्थी या ठिकाणी बक्षीस पात्र आहेत. आणि या 150 विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता 5वीचे 22 विद्यार्थी शिष्यवृत्ती, 4 विद्यार्थी नवोदय आणि 14 विद्यार्थी केंद्रीय नवोदय विद्यालय तसेच 2 विद्यार्थी ज्ञानप्रबोधिनी या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे. आणि यामागे सर्व कष्ट असतील तर ते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर असतील, गाडवे सर असतील आणि डोंगरे मॅडम या सर्व शिक्षक स्टाफ आणि इयत्ता 5वीचे वर्ग शिक्षक माननीय श्री शेजवळ सर. आता शेजवळ सरांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 2018 साली त्या ठिकाणी रुजू झाले. रुजू झाल्यानंतर शाळेची पटसंख्या ज्यावेळी ते रुजू झाले त्यावेळी फक्त 40 एवढी होती. परंतु शेजवळ सरांचा असलेला अनुभव, त्यांचं पिंपळगाव या ठिकाणी पुरवत असलेलं काम हे सर्व पाहून या ठिकाणी पटसंख्या वाढत गेली. त्या ठिकाणी त्यांनी 5वीचा वर्ग घेत असताना आतापर्यंत कमीत कमी शिष्यवृत्ती, नवोदय आणि केंद्रीय नवोदय विद्यालय शिष्यवृत्ती या सर्व परीक्षांमध्ये कमीत कमी आमच्या शाळेचे 100 विद्यार्थी आतापर्यंत सिलेक्शन झालेलं आहे. यामागे सर्व सरांचं श्रेय आहे की अगदी 365 दिवस जरी म्हटलं तरी आमची शाळा ही कंटिन्यू चालू असते. अगदी सण असो, सुट्टी असो, काहीही असो, परंतु शेजवळ सरांचा वर्ग हा 365 दिवस चालू होता. त्यामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की सर म्हणायचे की मला तरीही कमी वेळ पडतो. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सरांनी वर्ग घेतलेला आहे, अगदी सुट्टी असो काही असो. परंतु सर तरी म्हणायचे की नाही मला सर अध्यक्ष वेळ कमी पडतो. परंतु सर आम्ही सांगितलं की आमची शाळा बिबट प्रवण क्षेत्रात असल्यामुळे आम्ही त्यांना तेवढा वेळ देऊ शकलो नाही, परंतु त्यांना जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ त्यांनी त्या ठिकाणी दिला. या वर्षीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 52 विद्यार्थी त्या ठिकाणी 5वीला होते. 52 विद्यार्थ्यांपैकी 52 विद्यार्थी त्यांनी परीक्षेला बसवले. आणि आमच्या शाळेचा नियम असा आहे की आपण ज्या वर्गाची पटसंख्या असेल तेवढी पटसंख्या आपण पूर्ण परीक्षेला बसवतो. आपण कोणताही विद्यार्थी कोणत्याही परीक्षेपासून त्या ठिकाणी वंचित ठेवत नाही. याचा फायदा असा होतो की विद्यार्थ्याची तयारी चांगल्या प्रकारे होते, पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थी चांगली तयारी करतो. आणि या सर्वांचं फलित म्हणून आज आपण इयत्ता 5वीचे जे माजी पालक आहेत, विद्यार्थी आहेत, त्याच्या सर्व पालकांनी एक निर्णय घेतला की अरे सर जर एवढे कष्ट करत असतील, शाळेची गुणवत्ता जर एवढी चांगली असेल तर आपणही देखील फुलाची पाकळी बनवून या सरांचा विशेष गौरव आपण केला पाहिजे. आणि म्हणून सर्व पालकांनी मनावर घेतलं आणि ठरलं की सरांना एक गाडी आपण भेट देऊया. सर्व पालकांनी ठरवलं की आपण बुलेट गाडी या ठिकाणी भेट देऊया. सर्वांनी आर्थिक भार उचलला. यामध्ये सर्व पालकांचं श्रेय अगदी महत्वाचं आहे, कारण त्यांनी एवढी मोठी आर्थिक बजेट उचललं आणि ते पूर्ण करण्याचं काम आज गुणगौरव कार्यक्रमात होत आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे की आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज वेगळ्या मार्गाने काहीतरी गुणगौरव कार्यक्रम विद्यार्थ्यांचा करत आहे. आणि याचा इफेक्ट नक्कीच आजूबाजूच्या शाळांवर देखील होईल की जर विद्यार्थी कष्ट करतात आणि त्यापेक्षाही जास्त शिक्षक करून घेतात आणि या शिक्षकांचा सन्मान होणं गरजेचं आहे. आणि आजपर्यंत शाळेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरेमाळा यामध्ये शिक्षकांचा सन्मान करण्याचं काम शाळेने नेहमी केलेलं आहे. ग्रामस्थांचाही सहभाग चांगला आहे, सर्व माजी पालक सर्वांचा सहभाग आहे. आमच्या शाळेत कमीत कमी 30 गावातून या ठिकाणी विद्यार्थी येत असतात. आतापर्यंत 6 बस या शाळेला आहेत. शाळा अवघड क्षेत्रात जरी असली तरी आज पटसंख्या 40 पटसंख्येवरून 252 झालेली आहे. याचं कारण आहे आमची गुणवत्ता आणि गुणवत्ता. आज या ठिकाणी संत सावता महाराज मंदिर साकोरेमाळा शिंगवे या ठिकाणी विद्यार्थी गुणगौरव समारंभ, त्याचबरोबर शिक्षक कृतज्ञता समारंभ खूप उत्साहामध्ये संपन्न होत आहे. हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावीशी वाटते. साकोरेमाळा जिल्हा परिषदेची ही जी शाळा आहे 365 दिवस शाळा भरते. या शाळेचे मुख्याध्यापक असतील, त्याचबरोबर बाबाजी गाढवे, नितीन शेजवळ, आरती डोंगरे मॅडम, त्याचबरोबर त्यांच्या समवेत काम करणारे सर्व शिक्षक हे विद्यार्थ्यांना अविरतपणे मार्गदर्शन करत आहेत. आणि त्याचं फलित म्हणून आज अखेर शिष्यवृत्तीधारक भरपूर विद्यार्थी या ठिकाणी झालेले आहेत. त्याचबरोबर नवोदय विद्यालय प्रवेश पात्र विद्यार्थी संख्या देखील जवळपास 15 ते 20च्या दरम्यान आहे. आणि सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा देखील जी होते त्यामध्ये देखील या विद्यार्थ्यांनी आपली चुणूक दाखवलेली आहे. आणि त्यांना मार्गदर्शन करणारे जे आदरणीय नितीन शेजवळ सर आहेत
त्यांचे यावर्षी 22 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत आणि म्हणून एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पालक त्याचबरोबर आम्ही सर्व पालक सर्व विद्यार्थी यांच्या वतीने एक सन्मान सोहळा त्यांचा संपन्न करत आहोत आणि म्हणून आम्ही सर्व पालकांनी एकत्र येऊन फुलची पाकळी म्हणून आर्थिक सहभाग घेऊन सरांना आदरणीय शेजवळ सरांना बुलेट गाडी ही या ठिकाणी आज सन्मानपूर्वक देणार आहोत। आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरेमाळा या शाळेतील गुणवंत विद्यार्थी आणि शिष्यवृत्तीमध्ये ज्यांनी उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे असे शिक्षक वर्ग अर्थात वर्ग शिक्षक यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन शालेय व्यवस्थापन समिती आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साकोरेमाळा यांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि विशेष यावर्षी 5वीच्या 57 विद्यार्थ्यांपैकी 55 विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत। त्याच्यापैकी जवळजवळ 22 विद्यार्थी यांनी शिष्यवृत्ती प्रदान म्हणजे यश मिळवलेलं आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये। त्याचप्रमाणे आता 4थीच्या देखील 27 पैकी या ठिकाणी मला वाटतं 23 विद्यार्थी पात्र झालेले आहेत आणि 17 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवलेली आहे। अशा सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। अनेक प्रकारच्या भेटवस्तू विद्यार्थ्यांना या ठिकाणी पालकांच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येतात आणि त्याची एक कौतुक म्हणून शाबासकी म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो आणि त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक जे आहेत अतिशय परिश्रम घेत असतात, खूप मोठे कष्ट घ्यावे लागतात, जिद्द चिकाटी ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून या कष्टाचं फलित हे यश त्यांना निश्चितपणाने मिळालेलं आहे। म्हणून त्या शिक्षकांना देखील सन्मानित व्हावं, अधिक प्रेरणा त्यांना मिळावी, अधिक ऊर्जेने त्यांनी पुन्हा विद्यार्थ्यांसाठी काम करावं यासाठी इयत्ता 5वीच्या वर्गाचे वर्ग शिक्षक नितीनजी शेजवळ सर यांना 5वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत त्यांनी एकत्रित वर्गणी स्वतः जमा करून एक अत्यंत उत्तम प्रकारची भेटवस्तू या ठिकाणी त्यांना प्रदान करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि ती भेटवस्तू आहे बुलेट गाडी। अर्थात बुलेट जी गाडी आहे ती एक सगळ्यांनाच प्रेरणा देणारी गाडी बाईकमध्ये ठरते आणि म्हणून अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी सर्वांच्या संयोजनाने करण्यात आलेलं आहे। त्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं आणि मार्गदर्शक शिक्षक या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन। दर्शवत अशा स्वरूपाची शाळा आपण या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागामध्ये आपल्या कष्टाच्या जोरावर उभी करून दाखवली, त्याबद्दल तुमच्या सर्व ग्रामस्थांचं, शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं मनापासून त्या ठिकाणी कौतुक करतो। खरं तर 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये आले, 14 विद्यार्थी सैनिकी शाळेमध्ये सिलेक्ट झालेत, 3 विद्यार्थी नवोदयमध्ये त्या ठिकाणी सिलेक्ट झाले, 2 विद्यार्थी ज्ञानप्रबोधिनीला त्या ठिकाणी आलेत। 34चा निकाल अजून बाकी आहे, अजून त्याच्यात देखील 20-25 लोकांची गॅरंटी शिक्षकांना त्या ठिकाणी आहे आणि त्यांचाही सत्कार समारंभ अशा स्वरूपात करण्याचा कार्यक्रम पुढच्या नजीकच्या काळामध्ये त्या ठिकाणी घेतला जाईल। आणि आज तालुक्यामध्ये 84 मुलं जर शिष्यवृत्तीमध्ये आली त्यापैकी 40 विद्यार्थी ह्या वळती केंद्रामधले आहेत आणि त्यातले 22 विद्यार्थी हे एकाच शाळेतले त्या ठिकाणी आहेत। अजून 14 विद्यार्थी आपल्या गावातले आहेत ना, म्हणजे जवळपास शिंगव्यातले, म्हणजे आज जवळपास 40 पैकी 36 विद्यार्थी एकाच गावातले आहेत। केंद्रात अजून बाकीच्याही शाळा असतील, बाकीची गावं असतील, तर अशी साधारणतः तालुक्यातल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास 45% विद्यार्थी, 50% विद्यार्थी हे एकाच गावातून त्या ठिकाणी शिष्यवृत्तीमध्ये आलेले आहेत। ही जरी कौतुकाची गोष्ट असली तरी मला आता तुमच्याकडून अपेक्षा अशी आहे का एकाच गावातल्या विद्यार्थ्यांना एवढं हुशार करण्यापेक्षा शेजवळ सर असतील, इथं चासकर, शेजवळ, नाटे, आता एखाद्याचं नाव कमी जास्त झालं तर मला माफ करा, पण तुम्ही सर्व मार्गदर्शक शिक्षक जे असाल ना, तुम्ही इतर भागामध्ये देखील त्या ठिकाणी तालुक्यामध्ये गेलं पाहिजे। निरगुड सर म्हणजे मेघडेवाडी केंद्रात या, घोडेगावच्या केंद्रात या, मोरडेवाडी केंद्रामध्ये या, तिथल्या विद्यार्थ्यांना, तिथल्या शिक्षकांना देखील आपलं मार्गदर्शन मिळावं। माझं गट शिक्षणाधिकाऱ्यांना देखील ते सांगणं आहे की या शिक्षकांचा संपूर्ण वेळ इथंच जाण्यापेक्षा त्यांचा एक ग्रुप आपण बनवला पाहिजे। जर एखादा शिक्षक शिष्यवृत्तीमध्ये चांगलं शिकवतो तर त्याचा शिक्षकांसाठीचा ट्रेनिंग एक दिवस, शनिवारचा जर दिवस संपला तर शिक्षकांसाठीचं ट्रेनिंग प्रत्येक केंद्रामध्ये एकेका दिवसाच्या 8 जर आपण त्या ठिकाणी म्हणजे एका आठवड्याच्या नंतर जर त्या ठिकाणी आपण केलं तर त्याचा फायदा तिथल्या शिक्षकांना देखील होईल, तिथल्या विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी होईल। कारण हे सगळे विद्यार्थी जरी इथलं साकोरेमाळ्याचं जरी नाव मोठं होत असलं
तरी विद्यार्थी सगळे एकाच गावातले एकाच याच्यातले नाही आहेत. तिथं समोर पाहतोय एवढे लोक एवढे पालक जे आहेत ते कुठल्या कुठल्या गावातून त्या ठिकाणी आलेत हे समोर पाहिल्यानंतर दिसतंय. आणि का आलेत तर यांचे पालक इथं आहेत, यांचे पाल्य इथं आहेत म्हणून हे लोक त्या ठिकाणी इथं आलेले आहेत. नाहीतर बराडीवरून लोणीवरून एवढी माणसं साकोरेमाळ्याचं कौतुक करायला आलं असं नाही आहे, ती त्यांच्या पाल्याचं कौतुक त्या ठिकाणी करायला आलेली आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो काही आपलं काम चांगलं चाललेलं आहे याची प्रेरणा घेऊन आणि याचं मार्गदर्शन आपण तालुक्यातल्या शिक्षकांना देखील त्या ठिकाणी करावं. त्याचप्रमाणे जसं ही शाळा शिष्यवृत्ती आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये चांगली आहे तशी खेळाचं देखील गुणवत्ता आपली त्या ठिकाणी असली पाहिजे. मागच्या वर्षी मला वाटतं मागच्या टर्ममध्ये आपली शाळा फायनलला होती, यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवामध्ये फायनलला होती. फायनल आपल्याला एक काहीतरी मिळालं होतं ना, 1 पॉईंटने आपली शाळा त्या ठिकाणी गेली आणि द्वितीय क्रमांक आपल्याला त्या ठिकाणी मिळाला. म्हणजे दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन हे आपलं त्या ठिकाणी असलं पाहिजे. दुसरी एक गोष्ट माझी अशी आहे, मला इथल्या शिक्षकांची मागणी आहे मॅडम की पूर्ण आठवडाभर शिकवतात, 1 दिवस तरी सुट्टी पाहिजे अशी यांची सगळ्यांची मागणी. आता ही माईकवर कोणी बोलणार नाही कारण इतक्या सगळ्यांनी कौतुक केलं आहे, तर आता हे माईकवर बोलणार नाहीत, पण त्यांना 1 दिवस त्या ठिकाणी सुट्टी पाहिजे अशा स्वरूपाची यांची मागणी त्या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यांची आहे का नाही मला माहिती नाही, पण शिक्षकांची मात्र तशी निश्चित त्या ठिकाणी आहे. आणि असायला पण पाहिजे. म्हणजे मी असं म्हणणं नाही की सतत आपण एकच काम करीत राहावं आणि मग त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवावं असं नाही. कमीत कमी वेळेमध्ये जास्त प्रावीण्य मिळवणं हे देखील एक वेगळ्या प्रकारचं कौशल्य त्या ठिकाणी असतं. आज या गावामध्ये 3 शाळा त्या ठिकाणी कार्यरत आहेत. आम्ही सगळेजण मंडळी समूह शाळेसाठी प्रयत्न करतो आहे. आज आपली शाळा फक्त जर आपल्याच साकोरेमाळ्याच्या आणि परिसरातल्या विद्यार्थ्यांच्या जीवावर चालली असती तर आपला पट हा साधारणतः 20-25च्या पुढं त्या ठिकाणी गेला नसता. प्रॉपर साकोरेमाळ्यातली मुलं जर त्या ठिकाणी फक्त शिकली असती आणि काही त्यातूनही जर बाहेर गेली असती तर 20-25च्या पुढं आपला पट गेला नसता. आणि कमी पटाच्या शाळांमध्ये गुणवत्ता तितक्याशा प्रमाणामध्ये राहत नाही, शिकवणारा नाही तितकासा त्या ठिकाणी हे येत नाही. आणि म्हणून शाळा ही त्या ठिकाणी मोठी असली पाहिजे, मोठी झाली पाहिजे. यासाठी समूह शाळांचा देखील एक पर्याय आपण त्या ठिकाणी काढला आहे. मॉडेल स्कूलच्या माध्यमातून या शाळेचा अंतर्भाव आता मॉडेल स्कूलच्या याच्यामध्ये केला आहे. खरं तर मॉडेल स्कूल ही काही वेगळी संकल्पना आहे असं नाही, आपण फक्त भौतिक सुविधा देऊ शकतो. प्रत्येक मॉडेल स्कूलमध्ये जर सारख्याच पद्धतीच्या सुविधा असतील आणि सारखीच त्याची गुणवत्ता असते तर प्रत्येक मॉडेल स्कूलमधून 20-25 विद्यार्थी शिष्यवृत्तीमध्ये आले असते. परंतु तसं नाही आहे. ह्या फक्त भौतिक सुविधांबद्दलच्या सुधारणा आहेत. इतर जे काम आहे गुणवत्तेचं ते मात्र तुम्हालाच त्या ठिकाणी करायचं आहे. आणि त्यासाठी शाळा मॉडेल स्कूलच असली पाहिजे असं नाही. साध्या शाळेत देखील त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विद्यार्थी घडवायचं काम आपले शिक्षक मंडळी त्या ठिकाणी करतात. त्याचप्रमाणे अनेक नासा इस्रोच्या परीक्षा या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा आणि यांना सुरुवातीपासूनच एक विज्ञानाची आवड त्या ठिकाणी निर्माण व्हावी म्हणून अशा स्वरूपाला एक अट्रॅक्शन म्हणून या संस्थांना भेट देण्यासंदर्भातल्या देखील स्पर्धा परीक्षा आपण त्या ठिकाणी घेतो. कारण स्पर्धा परीक्षा घेतल्या नाही असंच जर निवड झाली तर मग याच्या वशिल्याने घेतला त्याच्या वशिल्याने घेतला असं त्याच्यामध्ये हे झालं असतं. आणि म्हणून अतिशय पारदर्शक पद्धतीनं या स्पर्धा घेऊन जे विद्यार्थी येतील त्यांना नासा इस्रोसाठी घेऊन जायचं काम हे आपले जिल्हा परिषद विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आहे. त्याचप्रमाणे खोडद असेल, गिरवली असेल, या सगळ्या गोष्टी या सगळ्या आपल्या ज्या काही जवळपासच्या या जी दुर्बीण आहे त्याच्या माध्यमातून नेमकं काय काम चालतं याच्या संदर्भातलं देखील आपण तालुक्याच्या लेवलला मागच्या वेळेला आपण काही कार्यक्रम त्या ठिकाणी गिरवलीला देखील त्या ठिकाणी घेतले होते. खोडदलाही परवानगी मिळत असेल तर आपण सर्वांनी त्याच्यामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून जर माहिती असल्या तर मग त्याच्यामध्ये हे होत नाही. जसं स्मार्ट स्कूल आहे तसं स्मार्ट PSC हा देखील आपला एक जिल्हा परिषदचा उपक्रम आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्या गावात देखील एक मोठी PSCचं इमारत बऱ्याच काळापासून उभी होती, ती देखील कार्यान्वित झालेली आहे. त्याच्याही वतीनं चांगल्या सुविधा सेवा या गावामध्ये मिळतील असं मला या ठिकाणी वाटतं. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की खरंच आपल्या हा प्रयोग तसा जिल्हा परिषद लेवलला आम्ही करतच आहोत की जे शिक्षक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत त्यांचं एक मार्गदर्शक मंडळ बनवून प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे कार्यक्रम घेऊन किंवा एक शिक्षकांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणून एक तज्ञ मार्गदर्शन म्हणून त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून ही जी सेवा आहे ही एका शाळेपुरती मर्यादित न राहता जसं ग्लोबल गुरुजी हा एक संकल्पना आहे तसं डिस्ट्रिक्ट गुरुजी हा एक संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी राबवायची आणि त्याच्या माध्यमातून ही आपलं मार्गदर्शन आपलं ज्ञान हे बाकीच्या देखील लोकांसाठी त्या ठिकाणी उपयोगी आणलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये प्रयत्न करायचे आहेत. भौतिक सुविधेच्या बाबतीमध्ये
तुम्ही जे जे सांगाल ते करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला आहे. म्हणजे एखाद दोन गोष्टी सोडल्या तर तुमचं मला वाटतं जवळपास 100%च तुमच्या मागणीप्रमाणे काम करण्याचं काम हे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली, म्हणजे मी शाळेचंच नाही गावच्या सगळ्याच एकंदरीत विकासाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सांगतोय. आणि म्हणून ही देखील आपल्याला एक चांगली हे आहे. आणि या परिसरातले हे विद्यार्थी भविष्य काळामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने अधिकारी होतील, सैनिकी स्कूलमध्ये त्या ठिकाणी आपलं नाव लौकिक करतील आणि आपला या गावाचा नावलौकिक राज्यामध्ये देशामध्ये वाढवण्यासाठी पुढच्या काळामध्ये प्रयत्न करतील अशी मला खात्री या निमित्ताने वाटते. त्या सर्व पुढच्या कामासाठी या सर्व विद्यार्थ्यांना मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आपण जे यासाठी घेत असलेले कष्ट आहात त्या कष्ट पाहता तुम्हालाही मनापासून त्या ठिकाणी याच्याबद्दल तुमचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि ग्रामस्थ देखील यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करत असतात. आजकाल सगळ्यात जास्त कुठल्याही शासकीय व्यवस्थेमध्ये जर ग्रामस्थ सहभाग घेत असतील, मदत देत असतील तर ती आहे जिल्हा परिषदची प्राथमिक शाळा. आणि म्हणून सगळ्या ग्रामस्थांचा देखील मनापासून त्या ठिकाणी मी म्हणजे मंदिराच्या नंतर किंवा मंदिराच्या बरोबरीनं जर सगळ्यात जास्त काम कुठं होत असेल, दानधर्म कुठं होत असेल, सहकार्य कुठं होत असेल तर ते आपल्या मराठी शाळेला त्या ठिकाणी होतं. इतका चांगला स्थान समाजाच्या नजरेमध्ये आपण टिकून ठेवण्याचं काम आपल्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो. ग्रामस्थांनाही मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करून या कार्यक्रमाला यायला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपल्या पुन्हा एकदा आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. निश्चित